गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण जाणार आहोत गंगोत्री दर्शन घ्यायला. आणि आता आम्ही आहे गंगोत्रीची इथंच आहे कुठेतरी, पण आम्हाला तिकडं मंदिरशी जायला तर आम्हाला आतून एक हाफ आवर्स लागणार आहे. तुम्ही तोपर्यंत पूर्ण निसर्ग बघून घ्या. काय भारी वाटतंय इथं आलं. थंडी पण थोडीशी भारी, पण खूप भारी वाटतंय कारण की डोंगर, त्याच्यात बरसन, त्याच्यात परत फ्लावर्स बघू शकता, फ्लावर्स, आणि एकदम मस्त वाटते गाईज. आणि आमची माणसं आता आतमध्ये जर कपडे करून जर याच्यात तयार होऊन बाहेर असतात, तोपर्यंत आपण निसर्ग बघू. आणि आमची जी गाडी उभी आहे, आम्हाला जाऊन त्या गाडीत बसायचं आहे. आता आमची गाडी तो उभी आहे आणि आता आम्हाला जाऊन बसायचं आहे. तोपर्यंत आपण भेटू नंतरला, कारण की जरा तयारी करतो आणि परत भेटतो. तर मित्रांनो, आता आम्ही आले नाश्ता करायला. बघू शकता नाश्ता चालूच आहे. आणि आता आमचा नाश्ता, मी माझा नाश्ता कंप्लीट केला आहे. मी दही आणि पोहे घेतलेले, यांनी पण, रुद्रांनी पण आपला नाश्ता कंप्लीट केलेला आहे. चला तर रुद्र, आता आम्ही जाऊन थोडंसं इथं बसतो, मस्ती करतो. काय आता आम्ही चाललो यमुनोत्रीला. तुम्ही बघू शकता आता आम्ही गाडीत बसलेलो आहे. आमचा ग्रुप पण गाडीत आहे आणि आमची गाडी स्टार्ट आहे. आणि बघू शकता बाहेरचा सीन कसा भारी आहे. बघू शकता आम्ही एकदम चिल आहे, निसर्ग चांगला आहे. आणि याच्यात गाणी लागले ते पण ऑसम आहे. जरा बघू शकता मस्त की एकदम सीन मस्त आहे. जिथं सगळं क्लीन आहे, काय घाण नाही, काय नाही. तुम्ही येऊन बघा. आम्ही आता करणार 4 धाम. पहिलं करणार यमुनोत्री, नंतर गंगोत्री, नंतर केदारनाथ, नंतर बद्रीनाथ करणार आम्ही. चला मग आता 4 धाम तुम्हाला सोबत राहा. आम्ही आता जात आहोत आणि काकी माझ्या बाजूला असते. आणि तुम्ही बघू शकता एकदम गाडीत, आणि रस्ता पण छोटा आहे. आणि आमचे ड्रायव्हर लकी काका एकदम मस्त ड्रायव्हिंग करतात, एकदम ऑसम, चांगली ड्रायव्हिंग. आणि बघू शकता एकदम रस्ता पण केवढा आहे. आणि काकी तुम्ही काय बोलू शकता? तुम्ही केदारनाथला आला, आता गंगोत्रीला आला, तुम्ही काय ते सांगू शकता आम्हाला? तो सांगणार ना, सांगण्यासारखं किती, रस्ते बघण्यासारखे आहे सगळे, कधी विसरणार नाही. असं लक्कीबाई आणि महेशचे खूप खूप आभार, त्यांनी आम्हाला दाखवलं सगळं हे निसर्गाचं सगळं. सगळी मुलं आमच्या बरोबर, महेश दादा आमच्या बरोबर, आणि गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ, सगळ्यांचे खूप खूप त्यांचे आशीर्वाद असेच असावं. आम्ही अशीच पिकनिक करत राहावं, अशी आमची ईश्वर चरणी प्रार्थना. आणि लक्कीची अशी पुढच्या वर्षी लक्की दादाची गाडी स्वतःची होऊ दे. लक्की दादा, खुद का गाड़ी आपका ऐसा हमारा आशीर्वाद है. और आने दो, हमारी इच्छा है. ह्याच ठिकाणी आपण काकी बोलला, आपण बाकीच्या माणसांना विचारून घेऊ त्यांना कसं वाटतंय. काकी तुम्हाला कसं वाटतंय आता? वाव, इन हेवन. हेवन, येस. किती कौतुक करायचं या मुलांचं, ते कमीच आहे. डोंगर दिसत आहेत, बर्फाचे डोंगर दिसत आहेत, परत झरणे बिरणे सगळे दिसतात. गाईज सगळे खुश आहेत, बघू शकतो तुम्ही. काकी पण एकदम खुश आहेत, एकदम खुश. परमेश्वराची कृपा आहे, त्यांनी आम्हाला इथपर्यंत आणलं. चला आता इथं बर्फाचे डोंगर पण आपल्याला दिसतील, तुम्हाला दाखवतो बर्फाचे डोंगर. मी मस्त की बर्फाचे डोंगर पण दिसतात. आता इथे बर्फाचे डोंगर या साईडला आहे, बघू शकता मी. ते बघा बर्फाचे डोंगर
ते बर्फाचा डोंगर बघू शकतो मी, मस्त की बर्फाचा डोंगर पण आहे समोर. क्लासिक यार लुक आणि एकदम बर्फाचा डोंगर पण आहे. आणि गाईस त्याच्यामध्ये क्लासिक लुक म्हणजे एकदम थंडी हवा आणि मस्त की तिथं पॉल्युशन पण आहे, एकदम नॉर्मल, एकदम चांगलं वाटतं. असं वाटतं की दुसऱ्या स्वर्गात होतो आपण, असं वाटतं. खूप काय काय वाटतं. तर कधी सांगा मग कसं जन्नत मध्ये आलोय. जन्नत परमेश्वराने निर्माण केली, त्याच्यामध्ये आपण पाऊल टाकलंय. सुखद प्रवास तुमचे सगळ्यांचे बघणाऱ्यांचे आशीर्वाद असावे. लाईक म्हणजे करा, तुम्ही पण परत येणार. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. चलो तुम्हाला दाखवतो आता. निर्मला मावशीला खूप मिस करतोय. निर्मला परत तुझ्यासाठी ही व्हिडिओ निर्मला मावशीपर्यंत नक्की बसवा तुम्ही. सगळी तुमची वाट बघतायत. ही व्हिडिओ निर्मला मावशीपर्यंत निर्मला पोहोचलीच मावशीने यायला पाहिजे पाहिजे. होतं. माझा पोरगा म्हणे बघू द्या, रस्ते थोडे आहेत, रस्ते खराब आहेत. बरं वाटतंय. आमचा लक्की बाई पण खूप छान गाडी चालवतोय. मस्त मस्त एकदम. लक्की बाय बघू शकता मी गाडी बाई. हाय करा, हाय करा, हाय करा. हाय लक्की बाई. नक्की बाई गाडी मस्त चालवते, एकदम क्लासिक गाडी आहे. तुम्ही पण लुक बघू शकता, एकदम क्लासिक लुक आहे. म्हणजे तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा इकडे येऊन. म्हणजे एकदम चांगलं, एकदम दुसरं स्वर्ग असं वाटतंय. हिरवगार जास्त आणि असे सरळ डोंगर आहेत असे, पण आपल्या इथं चपाटी नाही. आणि इथे खाली नदी पण आहे आणि गार हवा बघू शकतो मी. मस्त की इथं ट्रॅव्हलिंगसाठी गाड्या पण येतात खूप आहेत इथं. आता रस्ते आपण खूप छोटे. रस्ते खूप छोटे असल्यामुळे जरा गडबड होते, पण आमचे लकी बाई गाडी एक नंबर गाडी चालवतात. सगळ्यांना आवडले यांची गाडी चालवतात ते. आणि गाडी पण एवढी परफेक्ट चालतात ना, तर आम्हाला बघून. आणि बघू शकतो मी मस्त की लुक बघा गाईज, लुक बघा, एकदम भारी सीन वाटतो, एकदम कडक. हा चला चला बघू शकतो मी एकदम. आणि एकदम असं कोल्ड हवा येते, जरा थंडी थंडी हवा येते आत. आम्ही AC न लावतो, आम्हाला AC फिलिंग होते. असं बरं वाटतं आम्हाला आता इथं आल्यावर. AC असं वाटतं AC मध्ये असं फील होतंय. फील होतं आम्हाला. बघू शकता मी मस्त क्लासिक आहे. आणि आपण अजून जवळ झालो, पुन्हा भेटू. कारण की मी व्हिडिओ चालूच ठेवणार आहे, पण फास्ट करणार जरा. आपण परत भेटू, तोपर्यंत आम्ही दाखवू तुम्हाला डोंगर बर्फाची. बघा गाईस, नंतर सेकंड पार्ट मध्ये भेटू. आम्ही जवळ आलेला आहे, तुम्ही बघू शकता बर्फाचा डोंगर. हा बर्फाचा डोंगर आहे, बर्फ आहे बघू शकता. आता आम्ही जवळ चाललो आता किंवा आता 15 यमुनेत्रीच्या जवळ. जवळ आम्ही आलेलो आहे आता. बर्फाचा डोंगर पण मस्त बघू शकता. त्या साईडला ते पूर्ण बर्फाची रांगच आहे इकडे डोंगराची. बघू शकता एकदम भारी वाटतं, एकदम सीन एकदम कडक आहे, क्लासिक आहे सीन. बर्फाचे डोंगर बघून आणि एकदम थंडावा आहे इकडे बघू शकतो मी. आणि पुढे बघू शकतो आपला बर्फाचा डोंगर, खाली नदी आहे घर सुंदर सुंदर आहे आणि गरम. जे आपण पिक्चर मध्ये बघू शकतो. असे त्यांनी सजावट केली असते, सेट उभे केले असतात, पण इथे प्रत्यक्षात तसे आपण बघू शकतो, महसूस करू शकतो स्वतःच्या कल्पनेने, स्वतःच्या डोळ्याने. तुम्ही पण इकडे येऊन बघा, नक्की तुम्हाला आवडेल. खूप छान आहे, खूप छान आहे, खूप क्लासिक आहे. आणि इथं आल्यावर जी फिलिंग येते ती एकदम क्लासिक असेल. तुम्ही येऊन बघा, मग तुम्हाला ती फिलिंग येईल. आता आम्ही इथे टर्न मारू परत. हा बघू शकता सगळी बर्फाची रांगच आहे, टोटल बर्फच आहे इकडे, बाकी काय नाही. खाली नदी आणि वर बर्फ. आम्हाला पण परमात्माचा एक करिश्मा, निसर्ग करिश्मा. चला आता मग आपण गौरीकुंडावर गेलो, परत चलू व्हिडिओ. चला बाय. याच ठिकाणी मित्रांनो आपण आता उतरलो आहे बसमधून. आणि बघू शकतो मी समोर डोंगर आहे, मन प्रसन्न झालं आमचं. आणि आमचा हा ग्रुप बघू शकता, ग्रुप आमचा. आणि चला आपण बाकीच्या, ही आमची गाडी, या गाडीतून आम्ही प्रवास करतोय आता बघू शकता. आणि हे आमचे लक्की बाई गाडी एकदम ऑसम चालवतात. जर तुम्ही इकडे आलात तर या व्हिडिओ नंबर मी पाठवीन यांचा,
त्याची तुम्ही कॉल करा आणि है ना हमारा जास्त हां बहुत अच्छा से गाड़ी चलाता है, इसके वजह से हम पूरी टूर घूमने वाले हैं। हाँ। इसके भरोसे आँख बंद करके भरोसा कर सकते हैं आप। और कभी चाहिए तो मैं नंबर मेरे डाल आपका नंबर आप मेरे को भेजो, मैं आपको नंबर भेजूंगा। अच्छी गाड़ी चलाते हैं, बहुत अच्छी गाड़ी चलाते हैं, हमको सबको पसंद आई है। चला आणि ये देखो बजरंगबली का मंदिर। याच ठिकाणी गाड्या पण येतात खूप मस्त की आपण इथं दर्शन घेऊ, बजरंगबलीचं दर्शन घेऊ आणि मग आपण इथं आता बजरंगबली की जय। हे आमचे श्री हनुमान दादा यांचं दर्शन घेऊ आपण। नंतर आम्हाला वर सुकन्या आणि सुकन्यांखाली आणि इथं आमचे राम लक्ष्मण सीता आहेत, सगळे देवता आहेत। आता आम्ही चाललो वर, बघू शकता। आता चला, इथं पुष्पेश्वर डान्स चालू आहे, आपण तोपर्यंत चप्पल घालू, आपली चप्पल घालू जरा नीट व्यवस्थित आणि आपल्या प्रवासाला आपण चालायला सुरुवात करू। इथून आम्हाला आता 6 किलोमीटर चालत जायचं आहे वर, इथून 6 किलोमीटर वर चालत जायचं आम्हाला। त्याच्यानंतर काय प्रवास होणार आहे तो होणार। चला मग आतला तिकीट कंटिन्यू करून घेऊ, कारण गाड्या फास्ट होतात आणि काय सीन आहे राव, बघू शकता तुम्ही। आणि काहीच मी 2 मिनटं फोटो काढून परत येतो। चला बाय बाय। चला आपण आता निघालेलं आहे आणि आपण बघू शकता मस्तपैकी मजा येते चालायला पण। हे बघा हिरोईनी पण आमच्या आहेत सगळ्या, बघू शकता। पुष्पा मावशी आणि बघू शकता एकदम ऑसम, या साईडला डोंगर तुम्ही बघू शकता, एकदम ऑसम वाटतं फिलिंग। आणि चला आपण जाऊया चालत पटपट चालायचं, कारण की 6 किलोमीटर आम्हाला चालायचं आहे। आम्ही पटपट चालणार, मी फास्टमध्ये व्हिडिओ काढणार आहे। आणि बघू शकता काकी, चला आता फास्टमध्ये चाललं तर आपल्याला पुढे जायचं। चला याच ठिकाणी मित्रांनो आम्ही चालतो थोडं, आणि आमची तर हे आमचे यशदा, हे आमचे सगळ्यात पुढं चालत आहेत। यांच्या पुढे मी आणि लास्टला आमचा दादा आहे, तो पाठी कोण राहतो याचं लक्ष ठेवणार, आणि आम्ही पुढे रस्ता दाखवणार दोघं। चला मग, खूप चालायचं अजून, खूप चालायचं आहे। बर्फाचा डोंगर आहे असल्यामुळे गार थंड हवा पण आहे, दम पण थोडा लागतोय, बघू शकता। चला आता जाऊ पटपट, चला। आपण चालत जाऊ शकतो आपल्या महाराष्ट्रामध्ये पण। काय 2 पावलं चाललो की झोपलो खाली, घामानी एकदम आंघोळच, म्हणजे कमी हाईट करायचं। आम्ही सोडतोय, बायका सगळे दमलेले आहेत, हे बघा दमले आहेत, खूप दमले आहेत, कारण की अजून वर खूप चालायचं आहे आम्हाला। ते दिसते ना इकडून, आम्हाला क्रॉस करत खूप वर जायचं आहे, चालायचं खूप अजून, आणि दम पण लागतोय बायकांना खूप, ऊन पण खूप आहे, थंडी पण खूप असते, कारण की बर्फाचे डोंगर आहेत म्हणून। आणि निसर्ग तर एकदम भारी, एकदम नॅचरल फॉरेस्ट एकदम भारी असतं आहे। आणि आता परत आपण बघू आता, आणि इथं एकदम चांगली गोष्ट आहे, इथं तुम्हाला वर जायची सोय पण आहे, तुम्हाला पाहिजे असलेले घोडे भेटतात, एक माणूस घेतलं ती पालखी भेटते, परत पालखी भेटते 4 खांद्याची, 4 माणसांना एक पालखी एका माणसाला ते भेटतं। आणि हे बघा हे घोडे तर जातात, आणि ही पालखी बघू शकतो मी, ही पालखी आहे, अशी पालखी नेतात, आणि पुढे गेले घोडे गेले तशी घोडे येतात। तुम्ही इकडे आलात, तुम्हाला पण इथे येऊन तुम्ही एकदा इथे या, 4 धाम करा डेहराडूनमध्ये, खूप मस्त आहे, ऑसम आहे, तुम्ही पण या नक्की। चला आपण नेक्स्ट पार्ट वर जाऊन बघू, बघा। ह्याच ठिकाणी गाईज आमची एक ग्रुप पुढे गेले, तो मला भेटला आहे, बाकीचे जो ग्रुप होता त्याला मी पाठी सोडून आलो, त्यांना घोड्यावर ठेवले,
आणि आता आम्ही पुढे पुढे चाललोय आणि ग्रुपमध्ये बघू शकता हे बघा ग्रुपमधले पोरं आहेत. चला आता पटपट जाऊ, मंदिर पण जवळ चाललंय, लगेच जाऊ, लगेच पोहोचू मंदिरात, पाया पडू आणि तिथं माणसांची आपली वेट करू. चलो बाय बाय. वर मंदिरात गेलं पोचला परत भेटू, कारण की मी आता ब्लॉग बंद करणार आहे, कारण की माझी चार्जिंग कमी आहे म्हणून मी ब्लॉग जरा बंद आणि त्यातच इथं आम्हाला इथं लागलेलं आहे ट्रॅफिक सिग्नल पार्टी आहे त्यावेळेला आणि आम्ही चाललो इथं सिग्नल लागलेलं आहे खूप आणि आम्हाला वर जाता येत नाही. आम्ही इथंच 5 मिनिटं उभे आहो. आम्ही एका जागा हलून पण नाही शकत. काय बोलू शकतोस? 3 लोक काय ना शिस्त नाही. चला चला चलो 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 काय चला चला चला. मित्रांनो आपण आलेलो आहे, बघू शकतो आम्ही समोर मंदिर आहे, बघू शकतो आम्ही. एकदम चांगलं वाटतं, मन प्रसन्न झालं. आम्ही मध्ये एक तास एका जागेवर स्टॉप होतो कारण की जाऊनच येत नव्हते. बघू शकतो आम्ही आता आम्ही 1 तास आम्हाला कुठे जाऊन देत नव्हतं, पूर्ण गर्दीच आहे, गर्दी आहे. आम्ही पटपट जातो. चलो 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 भाई चलो भाई ढकल ना. जगा नाही भाई, जागाच देत नाही इथं. पूर्ण ट्रॅफिक केलेली मध्ये काय माहिती, पूर्ण ब्लॉक झालेलो. अर्धा 1 तास तिथंच उभा होतो आम्ही. आता खालून आम्ही 11:30 निघालेलो. आता वाजलेत 3 वाजायला आलेत आता आणि आम्ही आता मंदिराजवळ पोचलो आहे. मंदिराजवळ आलं खूप बरं वाटलं की एवढं उशीर थांबलो चाललो, त्यात पण आता बरं वाटतं मंदिर बघितल्यावर. चला आता मी तुम्हाला मंदिर दाखवतो. चला आता आपण आलेलो आहे, हे बघू शकता आपण यमुनोत्री नदी आपण बघू शकतो तुम्ही. आणि हे बघा इथं मंदिर आहे, खूप इथं गर्दी आहे म्हणून चालायला जरा त्रास होतोय. इथं पुढे यमुनोत्री नदीतून गरम पाणी आहे असं बोलतात, वाफा पण येतात गरम गरम. बघूया आपण आता काय होतं ते. इथं खूप गर्दी आहे, चालायला पण जागा नाही, पण इथं हवा बिवा एकदम नॅचरल आणि एकदम थंड हवा येते, बघू शकतो मी. आणि चला आपण बघू शकतो पूर्ण वरून पण पॅक आहे, खालून पण पॅक आहे. तिथे नदीत आपल्याला जरा स्नान करायला पण जायचं आहे. तोपर्यंत स्नान नाही, फक्त पाणी बिणी डोकं शिंपडून जाऊ, कारण की देवाचं स्थान आलं आहे म्हणून करू आपण. तर खूप गर्दी आहे बघू शकता. आणि हे साइड लाने वाला कहीं नहीं पड़ रहा है जी, हमारा दबे हुए हैं दम. चला आणि आमचा मेंबर चला. हे बघा हे आता समोर मंदिर आलंय, मंदिर बघू शकतो आम्ही. क्लासिक असं मंदिर आहे यमुनोत्रीतलं. मंदिरमध्ये खूप गर्दी आहे जायला पाया पडायला. बघूयात मंदिर, इथं मंदिर आहे. वर बर्फाचे डोंगर आणि खाली आपलं महादेवांचं यमुनोत्री नदी. ह्याची पण एक स्टोरी आहे यमुनोत्री नदीची. बघू शकता मंदिर एकदम क्लासिक दिसतंय, सन आणि इथं बर्फाचे डोंगर, हा मंदिर आणि इथं साईडला नदी आहे या साईडला. चला आपण लगेच मंदिरात जाऊया आता पाया पडायला, दर्शन घ्यायला महादेवांचं. चला चला. हे बघू शकता मंदिर चांगलं एकदम असं क्लासिकचं मंदिर महादेवांचं बघू शकता तुम्ही. हे बघा हनुमंतरायांचं मंदिर पण एकदम चांगलं एकदम. देखो
चांगला असं नजारा चांगला इथे गर्दी आहे खूप गर्दी आहे. आपल्याला पुढे जायचं मंदिरात पाया पडू त्याला वेळ. चला 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 आपण जाऊ आता पटपट पटपट जाऊ. ढकलाढकली करताय काका का ढकलाढकली करताय. चला आपण ढकली करतात खूप. चला चला आपण जाऊ आता इथे आणि आता जरा नंतरला भेटू कारण की ढकलाढकली खूप चालू आहे. आपण नंतर बघा सुमित चिंतन पुणे से आए हुए हैं, पूछताछ के लिए पहुंचे और आपका इंतजार कर रहे हैं आपके साथी सुमित चिंतन. मनोज सोनी गणेश सोनी मनोज सोनी गणेश मंदिर सोनी आपकी सास लगाए हुए हैं अस्पताल में पहुंचे यहाँ पूछताछ केंद्र. आपण माझी मनोज सोनी चला आता पाया पडून घेऊ लगेच. आपका मोबाइल फोन बंद आ रहा है, सास बहुत परेशान है. चला जल्दी चला पहुंचा मनोज सोनी. चला आता आपण चला आता बघू शकता इथं स्नान आहे. गरम पाणी असतं जे कुंड बोलतात. इथं गरम पाणी असतं खूप गरम पाणी असतं. बघा सगळे स्नान पण करत आहेत बघू शकता तुम्ही. इथं पाणी पण उडवतात अंगावर. दे रहा धक्का. चलो काय आपण वर जाऊन भेटू आता. खूप गर्दी आहे मित्रांनो. आपण आलो आहे मंदिरात. हे बघा मंदिर. हे बघा मंदिर. मंदिरात आपली माणसं पण इकडे इकडे झाली त्यांना पण शोधायची आहे. मंदिरचं आलं इथं खूप प्रसन्न वाटते काय. तुम्ही पण एकदा येऊन बघा टूर करून बघा. चला आता मंदिरात जाऊन पाया पडून येऊ. काहीच मस्त धरण झालं. आम्ही देवासमोर 15 मिनटं मी तरी उभं राहिलो आणि मंदिर तर बघू शकता खूप चांगलं दर्शन पण चांगलं भेटलं मला. एकदम चांगलं खूप प्रसन्न वाटलं इकडे येऊन. मजा आली. परत मस्त दिसली गेली. परत एकदम भारी मस्त मजा आली आम्हाला इकडे येऊन. आणि हे बघा इकडे सगळं स्नान पाणी आहे. आणि चला बाय बाय. आता नेक्स्ट पार्ट आपण जाणार आहोत गंगोत्रीमध्ये जाणार आहोत. आपण गंगोत्रीला नेक्स्ट पार्ट आपण उद्यापासून स्टार्ट करणार आहोत. आमची काही चला आता आपण यमुनोत्री देवीला बाय करू. बाय बाय. आता आपण नंतरला चला आता आपण आपली गँग ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू. चला आपण आता हा ब्लॉग इथं संपवत आहात. तुम्हाला कसं काय बोलू शकता तुम्ही. तुम्हाला येऊन कसं वाटलं इथं. मस्त एवढं छान की त्याच्यावर शब्दच नाही. एवढं छान. धन्यवाद यमुनोत्री माता परमेश्वर टूरवाले आणि ते लकीबाई आणि चालणाऱ्याच्या सगळ्या माझ्या मैत्रिणी पण त्यांचं पण खूप खूप धन्यवाद. ज्यांनी सगळ्यांनी एकामेकीला सहयोग केला त्याच्याबद्दल तुमचं पण मुलांचं खूप खूप आभार. तुम्ही सगळ्यांना सांभाळून घेतलं. थँक्यू. चला मग आता आपण आता खाली उतरायचं आहे. चला मग आता चलो गाईज लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा गाईज. नक्की नका कमेंट करायला आणि सबस्क्राईब करायला. आपला भाव आहे कोकणी भाव आहे. चला बाय बाय करू आता मंदिराला आता खाली होतो आणि नेक्स्ट आपण पुढे स्टार्ट करू.